दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे आणि रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरलाय। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघात भाजपचे माजी आमदार विजयराव जाधव आणि नुकुल देशमुख यांनी गाव भेटी घेत मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। त्यात आता शिवसेनेच्या विधान परिषद आमदार भावना गवळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक येते, त्यामध्ये या लाडक्या बहीण योजनेचा इम्पॅक्ट पडेल का? लाडक्या बहिणी मी आत्ताच सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांवर ते अत्यंत खुश आहेत। त्याच्यामुळे ह्या सगळ्या लाडक्या बहिणी या लाडक्या भावाला परत एकदा या खुर्चीवरती विराजमान करण्यासाठी सज्ज आहेत। आणि रिसोड मालेगाव मतदारसंघात मागच्या वेळेस शिवसेनेला ही सीट सुटली, तर यावेळेस ही सीट शिवसेना मागणार आहे की बीजेपीला ही सीट सुटणार आहे? या अगोदरच मी या ठिकाणी स्पष्ट केलं की महायुतीमध्ये ही जागा ज्यांच्याकडे जाईल, शिवसेनेकडे जाईल शिवसेना लढेल, भाजपाकडे जाईल भाजपा लढेल, किंवा अजून आमचा मित्रपक्ष आहे त्यांच्याकडे आम्ही सगळे मिळून असा निर्धार या ठिकाणी सगळे APMCचे सगळे डायरेक्टर आहेत, सगळी प्रतिष्ठित मंडळी पण या ठिकाणी आहे, शेतकरी पण या ठिकाणी आहेत आणि आम्ही सगळ्यांना असं ठरवलं की या वेळेला या मतदारसंघामध्ये 100% परिवर्तन हे आम्हाला करायचं हे आम्ही ठरवलं। आता तुम्ही गाव भेटी घेताय सगळ्यात, आम्ही काही मतदारांना भेटलो, त्यांची अशी इच्छा आहे की भावनाताई गवळींनी हा मतदारसंघ लढावा विधानसभेला, तर तुम्ही कसं याच्याकडे बघता? का तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी संधी दिली तर तुम्ही हा मतदारसंघ लढवसाल का विधानसभेला? नाही बघा, या अगोदरच मी स्पष्ट केलं की जो काही आदेश मला मुख्यमंत्री साहेबांचा येईल त्या पद्धतीने मी काम करेन। म्हणजे त्यांनी बोलले तुम्ही हा मतदारसंघ लढवसाल विधानसभेला? अर्थात ते माझे नेते आहेत, नेत्यांनी सांगितलेला आदेश मी पाळला पाहिजे। तुम्ही बघितलं असेल लोकसभेमध्ये त्यांनी मला सांगितलं की तुम्ही थांबा, मी थांबले आणि म्हणून आताही ते जे काही आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम होईल। रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ हा 2019 मध्ये शिवसेनेने युतीमध्ये लढवलेला आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनेचीच आहे आणि या ठिकाणी दावासुद्धा शिवसेनेचाच आहे। त्यामुळे येणाऱ्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार असणार आहे। कशा प्रकारे तुमची तयारी चालू आहे सध्या? आमचे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन ग्रह भेटी देऊन त्यानंतर नाही का पक्षबांधणी, गटप्रमुख, बूथप्रमुख, शिवदूत आमची सर्व स्तरावर या ठिकाणी आमची शिवसेना शिवसैनिक सज्ज झालेले आहेत। आता महायुती या जागेचा तिढा कसं सोडवणार, या जागेसाठी प्रबळ दावेदार म्हणून कोणाला संधी दिली जाणार हे बघण्यासारखं असणार आहे।